कोण होतीस तू काय झालीस तूचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे असं दाखवलं आहे बघा प्रेक्षक की कावेरी आणि यश आता चिकूला घेऊन थांबलेले असतात. तर आता तेवढ्यातच सुलक्षणा येते आणि म्हणते ओ गतडी असं म्हणून ती आता चिकूला हातामध्ये घेते बघा प्रेक्षक आणि वकील साहेब आलेले असतात घरी. तर आता तिथे अमृता आणि उदय सुद्धा असतात. तर आता इथे सुलक्षणा म्हणते वकील साहेब नोंद करा. आजपासून अमृता ही चिकूची नवी आई आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आणि आता ती आपल्या हातातून जो घेतलेला असतो ना चिकू आता कावेरीच्या खांद्यावरून, तर आता त्या चिकूला देते बघा सुलक्षणा अमृताला. तर आता चिकूला अमृताकडे दिल्यानंतर अमृता नंतर आता कावेरीकडे येते किचनमध्ये आणि आता इथे कावेरी आपलं काम करत असते. तर पाठीमागे येऊन थांबते अमृता आणि म्हणते ह्या चिकूला जसं घेतलंय तसं एक एक करून सगळं माझ्याकडे वरबाडून घेईन मी असं म्हणते आता इथे अमृता. तर आता इथे यश येतो तेवढ्यातच आणि तो उत्तर देतो अमृताला आणि म्हणतो ओरबाडण्यात कसला आलाय आनंद. बाळाला कागदोपत्री असलेली आई नकोय, माया लावणारी आई हवी आहे असं म्हणतो आता इथे यश कावेरीला. आणि आईची ताकद तुला अजून माहिती नाही असं म्हणते आता इथे कावेरी. चॅलेंज असं म्हणते आता इथे अमृता. तर आता इथे कावेरी म्हणते पुढच्या 48 तासांच्या आत चिकू माझ्याकडे परत आलेला असेल असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे यश येऊन साथ देतो कावेरीची आणि आता तिच्या खांद्यावर हात ठेवतो तो. आणि आता हे बघा 27 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये दाखवलं जाईल बघा तर आता ह्या एपिसोड प्रमाणे म्हणजेच आता जे दाखवलं जाईल 27 ऑक्टोबरला, तर असं दाखवलं जाईल की सुलक्षणा जी आहे बिंडोक दाखवली आहे बघा खरंच या सिरियलमध्ये. तर आता बिंडोक सुलक्षणा त्या चिकूला आपल्या कडे घेणार आहे आणि आता अमृताकडे देणार आहे. जसं तिने किल्ल्या घेऊन आपल्याकडे दिल्या होत्या ना अमृताला, तसंच ते चिकूला सुद्धा ती देणार आहे आणि म्हणणार आहे की आजपासून अमृता तिची आई. तर अमृता पण नाटक करते चांगुलपणाचा आणि आता ती घेते चिकूला आपल्याकडे. तर आता बघा अमृताचा हा ड्रामा आहे एक एक करून सगळ्या गोष्टी कावेरीकडून घ्यायच्या. पहिला तिने किल्ल्या घेतल्या घराच्या, मग आता चिक्कूला घेतलंय कारण आता चिक्कू पण खूप प्रेमाचा असतो ना या सुलक्षणाला, त्यामुळे सगळा ड्रामा करते ती. तर आता इथे नंतर कावेरी आपलं काम करत असते बघा आणि आता किचनमध्ये असते ती आणि काहीतरी लावत असते म्हणजे ती दिवाभातीसाठी आता दिवा लावत असते. तर तेवढ्याच आता इथे अमृता इथे पाठीमागून आणि आता तिला येऊन डिवचते बघा अमृता आणि तिला असं म्हणते की कावेरी आज तर मी फक्त तुझ्याकडून चिकू घेतला आहे, पण हळूहळू करून सगळं तुझ्याकडून कसं लुबाडून घेते की नाही ते तू बघ असं म्हणते आता इथे ती कावेरीला आता अमृता. तर आता यश हे सगळं ऐकतो आणि येतो तो तिच्याकडे आणि आता तो म्हणायला लागतो अमृताला लुबाडून घेण्यात कसला आलाय आनंद असं म्हणतो आता इथे यश. आणि तो म्हणतो की बाळाला कागदोपत्री आई नाही तर माया लावणारी आई पाहिजे असते असं म्हणतो आता इथे यश. तर आता इथे कावेरी पण म्हणते मी चॅलेंज देते तुला असं म्हणते ती आणि म्हणते की येणाऱ्या 48 तासात चिकू माझ्याकडे आलेला असेल असं म्हणून चॅलेंज देते ती. तर आता इथे काय होणार आहे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा असं दाखवणार काहीतरी की चिकू वापस येतो की नाही हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. पण आता बघा उदयने अमृतासोबत लग्न केलंय तर त्यामुळे आता लिगली बघितलं तर अमृताचाच हक्क राहणार आहे चिकूवरती, कारण आता कावेरी ठेवून घेऊ शकत नाही. कारण काय ना त्यांनी ठेवून घेणार ना ती, कारण बाबाकडे जातो, आई नसते चिकूची, त्यामुळे आता बाबाकडे जाणार ना त्याचा हक्क. त्यामुळे आता उदयकडे हक्क गेला म्हणजे अमृता बरोबरच राहणार तो. पण बघा अमृता काय चांगली व्यक्ती नसते ती, त्यामुळे चिकूला नक्की काहीतरी करून मारून टाकणार ती, कारण मारून टाकायला ही पाठीमागे पुढे बघत नसते अमृता. खूप विशेष असते अमृता. अमृताला अजिबात हृदय नसतं, ती कुणालाही त्रास देऊ शकते, कुणालाही काही करू शकते. पण ह्या बिंडोक सुलक्षणाला अजिबात अक्कल नाही आहे. कधी तिच्या नवऱ्याला अशुद्ध येते काय माहित बघा हे घर पूर्ण उजाडल्यावर येणार आहे की कधी येणार पण आहे की नाही काय माहित. मला तर वाटते ते कॅरेक्टरचा रोल आता संपलेलाच आहे. सुलक्षणाचा नवरा आता दाखवायचे सुद्धा बंद केलेले आहेत बघा असं वाटायला लागलंय सिरियल आता 11 वाजता दाखवायला लागले तर लवकरच बंद होते की काय असं वाटायला लागलंय. कोण होतीस तू काय झालीस तू. कारण आता सुलक्षणा जी कॅरेक्टर प्ले करते ना, तर आता तिला पण दुसरं एक सिरियल मिळालेलं आहे. म्हणजे कलर्स वरती कुठलं तरी एक सिरियल आहे बघा आणि त्याच्यामध्ये ती जी मोठी ऍक्ट्रेस आहे तिच्यासोबत मिळालेला आहे सिरियल ह्या सुलक्षणाला. तर त्यामुळे आता तिचा रोल पण इथे खूप कमी दाखवणार आणि अमृताला खूप जास्त दाखवतील असं वाटते आणि सिरियल कदाचित बंद सुद्धा होऊन जाईल. कारण आता 11च्या स्लॉटला कोण बघणार बघा पहिला ते सिरियल म्हणजे ही रे माझा मिथवा लागायचं ना, तर ते सिरियल लागणार आहे आता 8 वाजता. तर आता मला ते अजिबात आवडत नाही. म्हणजे आवडतं तू रे माझा मिथवा, पण एवढं पण नाही आवडत की कोण होतीस तू, काय झालीस तू, एवढं खूप जास्ती ओव्हर रिॲक्शन्स वाटतात त्या ॲक्टर आणि ॲक्ट्रेसचे मला. त्यामुळे आता त्यांना वाटायला लागलंय खरं तर कोण होतीस तू, काय झालीस तो खूप टॉपला होतं TRP मध्ये. पण काय असं केलंय काय माहित, तू रे माझा मिथवाला खूप कमी TRP होती.
तरी त्याला 8ला ठेवलंय बघा प्रेक्षक आणि कोण होतीस तूचं आता 11 वाजता केलंय. तर आता का केलंय काय माहिती आणि पुढच्या टी-आर-पीमध्ये कोण वरचढ ठरेल हे पण बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. खरं तर 10ला किंवा 10:30ला मालिका ठेवणं ठीक आहे. 11 वाजता म्हणजे खूप अति होतंय ना प्रेक्षक हो. नाहीतर 6:30, 7ला तरी ठेवावं, 7:30ला ठेवावं. 11 खूप अति होते आणि तेही फॅमिली ड्रामासाठी. खरं तर काजळ माया जे सीरियल आहे त्याला ठेवायला पाहिजे होतं 11 वाजता. पण ती सीरियल ठेवली आहे 10:30 वाजता. तर त्यामुळे बघा प्रेक्षक हो, जरा मन उठलंच आहे. कारण आता एवढ्या उशिराने हे सीरियल येणार म्हणजे 11 वाजता. तर त्यामुळे ह्याचं प्रेक्षक वर्ग जो आहे, कोण होतीस तू काय झालीस तूचा बहुतेक कमी होणार आहे. टी-आर-पी पण कमीच येईल कारण 11 खूप जास्त होतात आणि मेन तर ऑडियन्स आहे मराठी सीरियलचा विलेजेस वगैरेचा. तर आता विलेजेसमधली लोकं कशी बघणार ते पण बघणं आता इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आता टी-आर-पीचा खेळ आहे हा सगळा. तर आता कुठली मालिका वरचढ ठरेल हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता इथे बघा प्रेक्षक 8 वाजताचा स्लॉट गेलेला आहे. कोण होतीस तू काय झालीस तू आणि तू ही रे माझा मितवाला मिळालेला आहे. तर जर प्रेक्षक तुम्हाला आवडत असेल तू ही रे माझा मितवा तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे आम्ही त्यांचे पण एपिसोड्स घालायचे प्रयत्न करू. पूर्ण प्रयत्न राहतील आमचे त्याचे पण एपिसोड्स घालण्यासाठी बघा प्रेक्षक कारण आम्हाला जर कळलं ना तुम्हाला कोणते कोणते सीरियल्स आवडतात तर कमेंट करून सांगा. त्याचे त्याचे आम्ही एपिसोड्स लवकरात लवकर घालण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला अजून कोणते कोणते प्रोमोज बघायला आवडतील, अपडेट्स बघायला आवडतील, तर तेही आम्हाला कळवा आणि आमच्या या चॅनलबद्दल तुमचं मत काय आहे? तुम्हाला काही फीडबॅक्स द्यायचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन-नवीन अपडेट्ससाठी मिस करायचं नसतील तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आम्हाला हे नक्की सांगा तुम्हाला कशी वाटते यश आणि कावेरीची जोडी आणि तुम्हाला अमृता कशी वाटते ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि या सुलक्षणाबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. कारण सुलक्षणा ही खूप डोक्यात जायला लागली आहे बघा प्रेक्षक म्हणजे या बाईला किती आंधळं दाखवलं या लोकांनी, भयंकर आंधळं दाखवलेलं आहे या सिरियलमध्ये. म्हणतात ना की कसं म्हणजे डोळे असून सुद्धा न दिसणं असं दाखवलं आहे बघा प्रेक्षक या सिरियलमध्ये. म्हणजे सुलक्षणाचं हे जे कॅरेक्टर आहे हे कोण दिलंय काय माहीत. कारण ही बाई कितीही पुरावे आणा विश्वास ठेवत नाही आणि अमृतावर विश्वास ठेवत असते आणि आता ती त्या उदयचं लग्न लावून आणते बघा प्रेक्षक उदयचं तर कॅरेक्टरचं कोण दिलंय काय कळतच नाही आहे बघा प्रेक्षक ह्याची बायको मरून 1 महिना सुद्धा झालेला नाही आहे बघा प्रेक्षक आणि हा माणूस अक्षरशः लग्न करून येतोय त्या अमृतासोबत. असलं कसलं काय दाखवलेत हे म्हणजे खरंच कळत नाही आहे बघा प्रेक्षक म्हणजे तो माणूस त्याला काय आठवत नाही काय नाही. म्हणजे काहीतरी त्रास तरी झालेला दाखवा की हा पेशंट आहे म्हणून. त्याला पेशंट म्हणून पण दाखवलं नाही. हा नवीन लव्ह स्टोरी करतोय. तर बघा प्रेक्षक काऊ आली पाहिजेत असं मला बघायचंच आहे आता. कारण अमृताबरोबर लग्न करून आलाय की नाही तो. काऊ आली तर खूप मस्त मज्जा होईल कारण ती चिकूची आई असते. त्यामुळे बघायला खूप इंटरेस्टिंग होईल बघा प्रेक्षक तुमचं काय मत आहे? काऊची एंट्री व्हायला पाहिजेत की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.